या घडीची महत्वाची बातमी आहे। हडपसर दारूकांडातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। पुणे शहरात विषारी दारू सेवनामुळे 22 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। या प्रकरणात लोंढेचा सहभाग असल्याची पोलिसांना माहिती आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, खरं तर हे फार मोठं प्रकरण होतं। 22 जणांचा यामध्ये जीव गेलेला होता। यानंतर मात्र अनेक पथकं आरोपीच्या शोधाकरता तैनात करण्यात आलेली होती। अखेर मुसक्या आवळण्यात यश। अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील 22 जणांचा जो मृत्यू झाला होता त्या विषारी दारू हत्याकांडाचा हा आका मानावा लागेल। दत्ता उर्फ भावड्या लोंढे हा पुण्यातील उरळी कांचन आणि सहजपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी दारू जे ती उत्पन्न करत होता आणि ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस 22 जणांचा मृत्यू या सगळ्या घटनेमध्ये दुर्दैवी झालेला होता आणि या नंतर आरोपी सुद्धा अद्याप फरार होता आणि काल रात्री उशिरा आरोपीच्या मुसक्या ज्या त्या उरळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकानं आवळलेले आहेत। वेषांतर करून हा आरोपी राहत होता। आपण बघू शकतो की हा आरोपी जो आहे तो मोठ्या प्रमाणात दारू जी आहे ती हातभट्टीची दारू तयार करून पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये पुरवठा करत होता आणि यामध्ये हडपसर, त्याचबरोबर पिंपरी आणि वेगळ्या अनेक ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीने दारू पिऊन जे ते काही 22 जणांचा मृत्यू झालेला होता आणि या सगळ्या घटनेनंतर सुद्धा आरोपी फरार होता। आता या दत्ता लोंढेच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। उरळी कांचन पोलीस स्टेशनचे ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत विजयमाला पवार यांनी आरोपीला अटक करून आता सीआयडीच्या ताब्यात त्यांनी दिलेला आहे। लागवी अगदी चंद्रशेखर, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करण्याचा देखील आरोपीनं प्रयत्न केला होता असं एक कळतंय। तो वेषांतर करून रूप बदलून वावरत होता असा दावा सुद्धा आहे। अगदी बरोबर आहे। हा आरोपी जो आहे तो ज्या पद्धतीने त्याचं वेषांतर पाहिलं तर त्याचे 2 फोटो आता समोर आलेले आहेत। पूर्वीचा एक फोटो जो आहे तो त्या फोटोमध्ये त्याचे केस जे आहेत ते वाढलेले आहेत आणि त्याची वेशभूषा वेगळ्या स्वरूपाची आहे आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस तो वेगळे वेशभूषा परिधान करून वावरत होता। पोलिसांपासून सुटका व्हावी, पोलिसांना लक्षात येऊ नये यासाठी हे सगळं त्याने केल्याची माहिती आहे आणि वेषांतर करून जरी राहत असला तरी उरळी कांचनच्या ज्या पोलीस आहेत त्यांच्या नजरेतून मात्र हा आरोपी सुटलेला नाही। लागवी अगदी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।